मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान मनसे नेता प्रवीण दरेकर ने विधायक रवि राणा के एक विवादित बयान पर अपना स्पष्ट रुख किया। साथ ही उन्होंने रामराजे निंबालकर के पक्ष परिवर्तन और धनंजय मुंडे के 2 बार मरते मरते बचा इस बयान पर भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। जॅकेट काय मंत्रीच लोक घालत नसतात, जॅकेट सगळे घालतात। त्याच्यामुळे जॅकेटचा आणि मंत्रिपदाचा असा काही संबंध नसतो। आयुष्यामध्ये पदं येतात जातात, जी जबाबदारी मिळेल ती आपली पद मिळेल ती जबाबदारी समजून काम करायचं असतं। बाकी मंत्रिपद असेल कुठलीही पदं येतात जातात, त्याचा आपण लोकांसाठी उपयोग करायचा असतो। आणि राणा हे आमचे अत्यंत चांगलं काम करणारे असे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे आणि गमतीनं त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं। रामराजे निंबाळकर यांनी सांगितले की मी पक्ष प्रवेश करणार आहेत, पण कुठला पक्षात जाणार आहेत अजून ठरलेलं नाही तर त्याच्यावर मी काय बोलणार, रामराजेंना विचारा ना। 250 दिवस मीडिया ट्रायल दोनदा मारता मरता वाचलो असा धनंजय मुंडे यांनी आरोप केला आहे। नाही, मला वाटतं या ठिकाणी आता प्रत्येक नेता त्या ठिकाणी आपल्या परीनं वक्तव्य करत असतो, मेळाव्यात भाषणं करत असतो आणि धनंजय मुंडेंवर संकट आली होती हे खरं आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी भाषणात केलेला आहे। ठाणे आणि मुंबईच्या महापौर मराठीचे होणार आहेत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे। भाऊ काय पण त्याच्यात वेगळं काय आहे? मुंबई ठाण्याचं महापौर मराठीच होणार अशा प्रकारचं वक्तव्य याच्यामध्ये काय असं मोठं जादुई वक्तव्य आहे?